शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही आहे, महागाई वाढलेली आहे, बेरोजगारी वाढलेली आहे, युवकांच्या हाताला काम नाही आहे, कोरोनानंतर प्रचंड बेरोजगारी वाढलेली आहेत। गेलेले महाराष्ट्रातील प्रोजेक्ट यावरती बोलत नाही आणि भ्रष्टाचार हटवणारेच भ्रष्टाचारांना त्यांच्या कंपनीत त्यांच्या टोळीत सामावून घेत आहेत। सुप्रिया सुळेताईंचं वांग विकतं 1200 रुपये किलो ना, मग माझं काय वांग विकत नाही 1200 रुपये किलो? त्यांनी असं कुठलं याच्या अगोदर ईडी सीबीआय सारख्या एक शासकीय संस्था त्यांचा गैरवापर होत नव्हता। काय ईडी सीबीआय का आपण ऐकून होतो, ईडी तुम्हाला माहित होती का 70 वर्षात? मग आता माझं 40-42 वय आहे। ईडी काय असते हीच माहित नव्हती। ईडी दाखवून दिली मोदीनं, म्हणजे भाजप सरकारनं दाखवून दिली ईडी। दाखवून दिली म्हणजे ईडी काय बसून पगार घेत होती? नको काय काम त्यासनी? नाही मी काय म्हणतोय, ईडी सीबीआय भाजपने दाखवून दिली तुम्ही म्हणताय, पण ईडी सीबीआय फक्त विरोधी पक्षातल्या लोकांच्यावरच का लावली? ऐका मी काय म्हणतो, ऐका, मी कुठल्याच पक्षाबद्दल बोलणार नाही। उद्या जर काँग्रेस राष्ट्रवादी सरकार आलं तर त्यांनी असंच भाजपचं जी भ्रष्टाचार केली त्यांच्यावर ईडीची कारवाई केलीच पाहिजे। भ्रष्टाचारी देशात मंडळी, आज आपण सांगली लोकसभेच्या अनुषंगानं आटपाडी तालुक्यातील नागरिकांच्या व विविध पक्षातील लोकांच्या प्रतिक्रिया घेतोय। काय नेमकी सांगली लोकसभेची स्थिती आहे हे जाणून घेण्यासाठी आज आपल्या समेत काही ग्रामस्थ आणि आटपाडी तालुक्यातील नागरिक आहेत। काका की विशाल पाटील? कसं आहे, काका की विशाल पाटील हे आमचं दोन पिन आहे। मी बहुजन समाज पार्टीचं काम करतो आणि बहुजन समाज पार्टीतर्फे आमचा उमेदवार असेल, त्यामुळे असेल साधारण अजून उमेदवार काही निश्चित नाही झाला, परंतु बहुजन समाज पार्टीतर्फे आमचा फिक्स उमेदवार असेल आणि त्या उमेदवारालाच आम्ही जास्तीत जास्त पद्धतीने त्याला पाठबळ देऊन मतदान करण्याचा प्रयत्न करणार। कोण असेल साधारण? आताच्या वरिष्ठ लेवलला त्यांची बैठक चालू आहे आणि त्यानुसार ते ठरेल। संजय काकांच्या कामावर तुमचं समाधानी आहे का? नाही, समाधानी नाही। या भारत देशातली जनता आणि महाराष्ट्रातली जनता ही BJPच्या प्रत्येक नेत्यावरती, त्यांच्या कार्यावरती समाधानी नाही। का नाराज आहे? आज आपण देशात बघतोय की सगळीकडे महाराष्ट्रात बघतोय की एवढी महागाई प्रचंड प्रमाणामध्ये वाढलेली आहे। नाही, पण ह्याच्या अगोदरही महागाई होती। ह्याच्या अगोदर एवढी महागाई नव्हती। ह्याच्या अगोदर गॅस कितीला होता मला सांगा? काँग्रेसच्या काळामध्ये 2014च्या अगोदर त्यानुसार लोकसंख्या वाढली, त्यानुसार सगळंच वाढत गेलं ना? नाही, लोकसंख्येचा आणि ह्याचा काय संबंध आहे ह्याच्यामध्ये? नाही, पण जो आता स्थिती आहे ती स्थिती पण वाढली। आपण 21व्या शतकामध्ये आलो। स्थितीचा आणि ह्याचा त्याचा काय संबंध नाही। मोदी स्वतःच म्हणलेले की त्यावेळेस 400 रुपये गॅस होता सिलेंडर, त्यावेळेस ते स्वतःच म्हणलेले की आम्ही ह्याच्यापेक्षा स्वस्त देऊ। मग ते स्वस्त का नाही? पेट्रोल त्यावेळेस मला वाटतं की 97 रुपये काहीतरी होते, 87 सॉरी। तर त्याच्यामध्ये आता पाके 100च्या वरती गेले, 100च्या वर गेलं। आता काँग्रेसच्या काळामध्ये पण अशी स्थिती होती? कशी स्थिती होती? त्या काळानुसार ती बदलत गेली स्थिती। कसं आहे माहिती आहे का, त्यांना 15 वर्ष दिलतीच ना संधी, त्यांनी काय विकास केला 15 वर्ष? कुणाला? काँग्रेसनं किंवा तुमचं अलायन्स होती ना NDA मध्ये बहुजन समाज पार्टीची, त्यामध्ये काय विकास कामं केली? मागल्या बारीनं बहनकुमारी मायावतीजी आणि सोनिया गांधी यांनी युती केलेली होती, पण त्या युतीमध्ये असं झालं की ज्या मतदार क्षेत्रामध्ये बहुजन समाज पार्टीचा उमेदवार आहे तिथं तेवढ्या ताकदीने मतदान पडलं नाही। म्हणजे जे काँग्रेसची लोक होती त्या लोकांनी तिथं BSPला मतदान केलं नाही, परंतु ज्या ठिकाणी काँग्रेसचे उमेदवार उभे राहिले त्या ठिकाणी पार्टीनं झोकून सगळ्या कार्यकर्त्यांनी काम केलं आणि अखिलेश यादव असतील ते पण युतीमध्ये होते। नाही, पण आता काँग्रेस संघ अलायन्स आहे का? आता नाही, आता आम्ही सेपरेट स्वतंत्र आम्ही लढणार आहोत। किती मतं घेतील? आता किती मतं घेतील ते काय मी भविष्यवाणी सांगणार नाही, पण चांगल्या पद्धतीने मतं आम्हाला मिळतील। भाजप जी स्वतः असं म्हणायचं तुम्हाला? आता भाजप जी स्वतः बडवून सांगते आम्ही विकास करू, मग भाजप काय करते? मग काँग्रेस बी तेच करणार। प्रश्न विचारतो, त्यांचे 400 पार होतील का? कोणाच्या? भाजपच्या EVM मध्ये जर घोटाळा केला तर 100% 400 पार होतील। EVM एवढा तुमचा कसं काय दाट संशय आहे? 100% मला सांगा, EVM मशिनी ज्या आहेत त्याचं जी प्रोडक्ट आहे, ती जी कंपनी आहे, जे ज्यांच्याकडे कॉन्ट्रॅक्ट दिले ते कुणाकडे दिले? ते गुजरातकडे। ते गुजरातमधून मशिनी येणार आहेत ना। आज निवडणूक आयोगाचे जे आपण हे अधिकारी ते स्वतःचा राजीनामा देतात, न्यायाधीश बरेचसे राजीनामा द्यायला लागलेत, मग लोकशाही धोक्यात आहे। आज निवडणूक आयोग सुद्धा स्वतंत्रपणे निकाल देणार आहे का? काय म्हणते आता लोकशाही धोक्यात आहे, मग आता निवडून कुणाला दिलं पाहिजे? कुठलं सरकार सत्तेवर आलं पाहिजे असं मला वाटतं? मला एकच गोष्ट या ठिकाणी सांगायची आहे, जी काय हुकुमशाही जो कोणी चालवते
हुकुमशाही पद्धतीने त्याला मतदान नाही केलं पाहिजे. नाही करून कोण यायला पाहिजे सत्तेत? आता ती नमस्कार. सांगली लोकसभेच्या अनुषंगानं आपण संपूर्ण लोकसभा मतदारसंघामध्ये फिरतोय. तर आज आपण आटपाडीच्या भाजी मंडईमध्ये आलेलो आहे आणि आपल्या समेत काही युवक आणि परिसरातील ग्रामस्थ आहेत. तर नमस्ते. नमस्कार. काय स्थिती आहे मतदारसंघाची? नाही, मतदारसंघामध्ये आत्ता तरी काँग्रेसचं वातावरण तसं चांगलं आहे. कारण तसं पाहायला गेलं तर हे बघा, आता खरं बोलायचं का बरं बोलायचं, तुम्ही काय घ्यायचं ते घ्या. पण कसं आहे, आपण सर्वजण भारतीय आहे. आता कसं आहे, आम्ही विचारधारेवरती किंवा आमची वैचारिक जी आम्ही ज्याला मानतो ते काँग्रेसला मानतो आणि सध्या काँग्रेसचं वातावरण चांगलं आहे आपल्या भारतामध्ये. नाही, पण विचारधारा राहिलेली आहे का आता? विचारधारा राहिलेली आहे की विचारधारा डॅमेज करण्याचा विरोधी पक्षाकडनं नेहमीच प्रयत्न होतो आणि त्यांचं ते काम असतं. आणि विरोधी पक्ष हा कोणताही असेल, मग भाजप असो किंवा काँग्रेस असो, तो स्ट्रॉंग असणं आणि एकमेकाचं ते कामं स्वतः करत असतात एकमेकाला डॅमेज करण्याचं. आता विकासाच्या मुद्द्यावर लोक बाहेर जाते दुसऱ्या पक्षामध्ये विचारधारा वगळून. त्यामध्ये विचारधारा टिकून राहिलेली दिसते का तुम्हाला? नाही, विचारधारा म्हणजे काय, कोणती विचारधारा तुम्ही म्हणताय? आता ही काही आमदार फुटून दुसऱ्या पक्षामध्ये गेले, ज्यांचं त्यांचं कधीच जुळलं नव्हतं. ते प्रतिगामी होते, हे पुरोगामी होते, असं. आता तुम्हाला खरं सांगू का, मी एक इंजिनियर आहे आणि माझं मत असं आहे की तरुणांना रोजगार मिळाला पाहिजे, शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला चांगला भाव मिळाला पाहिजे. आणि आपल्या भारतामध्ये जी द्वेष भावना पसरत चाललेली आहे, म्हणजे ह्या धर्माला या धर्माच्या विरोधात उभा करायचं आणि समजा राज्य लेवलला बघायचं तर या जातीला या जातीच्या विरोधात उभा करायचं, हे जे वाढत चाललं आहे ते नको आहे आपल्याला. आपण सर्व भारतीय आहे आणि त्या विचारानं आपण चाललं पाहिजे. जर आता समजा आपल्या लोकसभेत काय होईल? लोकसभेत आत्ता बघा, ही जी द्वेष भावना पसरलेली आहे या अनुषंगानं मला वाटतं काँग्रेस यावेळी प्रबळ स्ट्रॉंग होत चाललेलं आहे. जी द्वेष भावना भाजपकडनं पसरली जात आहे त्या अनुषंगानं असं वाटतं की काँग्रेस त्या मानानं चांगलं काम करतं आहे आणि 70 वर्षामध्ये काँग्रेसनं त्या पद्धतीनं चांगलं काम केलेलं आहे. 70 वर्षामध्ये अनेक चांगली कामं केलेली आहेत. ते भाजप काहीतरी कारणं सांगून काहीतरी डॅमेज करण्याचा प्रयत्न करत असते नेहमीच काँग्रेसला, आणि या डॅमेज करण्याच्या प्रवृत्तीमुळेच काँग्रेस परत सत्तेत येणार आहे. नाही, पण 15 वर्ष काँग्रेसला दिली होती लोकांनी. 15 वर्ष बरं. ही आता 10 वर्ष भाजपला दिली. मागल्या 2 टर्म भाजप जिंकलं, त्याच्या आधी 15 वर्ष काँग्रेस सत्तेवर होतं. बरोबर. मग त्यात कमी पडलं का कामामध्ये? आता तुम्ही रिपोर्टिंग करताय बरोबर, तुम्ही आसपास नजर टाकायची आणि या 10 वर्षात कुठलं काम झालं आहे तेवढं तुम्ही मला सांगायचं. हे काम 10 वर्षातलं आहे का 10 वर्षाच्या आधीच आहे हे तुम्हीच सांगायचं मला. नाही, पण आता मोदी सरकारची घोषणा आहे की 400 पार. 400 पार होतील का? काय कधीच शक्य होत नाही असल्या गोष्टी. काल्पनिक जग दाखवणं आणि काल्पनिक तुमच्या कुठल्या तरी गोष्टी दाखवणं आणि तुम्हाला अट्रॅक्ट करणं, यामुळं भाजप डॅमेज होत आहे. माझं मत आहे आपण कुठल्याही, भाजप म्हणजे काय, त्यामध्ये असणारी लोक ही भारतीयच आहेत का नाही. आपल्याला विचारधारेवरती वैचारिक पातळीवरती भाष्य केलं पाहिजे. तुम्ही जर 70 वर्ष सारखंच म्हणत असाल आणि भाजप, मग धरणं कुणी बांधली? ह्या 10 वर्षात धरणं बांधून झाली का? आणि कुठलं धरण 10 वर्षात पूर्ण होतं मला तुम्ही सांगा. एअरपोर्ट कुणी बांधले? आता तुम्ही म्हणताय रस्ते झाले, हे एवढे जे रस्ते झालेले आहेत हे काय 10 वर्षात झालेले रस्ते आहेत का? कुठला नवीन रस्ता तुम्ही मला सांगा या वर्षात तुम्हाला आटपाडी तालुक्यात सांगली जिल्ह्यामध्ये नवीन रस्ता अक्वायर केलेला, नवीन रस्ता झालेला दिसताय मला तुम्ही सांगा. हाच रस्ता तुम्ही मोठा केला आहे, हाच रस्ता परत चांगला केला आहे आणि तुम्ही काय म्हणायचं 70 वर्षात काय केलं? टेंबूची जी बंदिस्त पाईपलाईन होती ती भाजपच्या काळात झाली ना. टेंबूची बंदिस्त पाईपलाईन भाजपच्या काळात आली असेल तर टेंबूचं पूर्ण काम हे काँग्रेसच्या काळात पूर्ण झालेलं आहे. नाही, पण भाजपनं कामं केली नाहीत असं जे ठपका आम्ही भाजपनं काम केलं नाहीये म्हणत नाही, पण तुम्ही आमच्यावर जर म्हणत असाल 70 वर्ष काय केलं तर आमच्याकडे अशी लिस्ट आहे, भाजपच्या त्या लिस्टमध्ये 2% सुद्धा कामं दिसणार नाहीत. 70 वर्षामध्ये कोण खासदार होईल आपल्या मतदारसंघात? आत्ता आम्ही स्ट्रेट फॉरवर्ड विशालदादांना मानतो, त्यांचं काम करतो आणि विशालदादा आणि काँग्रेस सांगली जिल्ह्यामध्ये प्रबळ चांगल्या मतानं निवडून येईल हे आम्हाला विश्वास आहे. आता जर काँग्रेसचं जर तिकीटच फायनल नसेल तर तुम्ही कसं म्हणू शकताय की काँग्रेस? हे बघा, हे भाजपच्या खेळ्या किंवा भाजपचे जे काँग्रेस, आत्ता जी काँग्रेसमधली जी लोक, जे मोठे मोठे प्रतिष्ठित नेते जे त्यांनी भाजपमध्ये काँग्रेसमधली घेतलेले आहेत, आता भाजप काय करतं आहे, तुम्हाला तुमच्या ब्रेन स्टॉर्मिंग करतं आहे. तुम्हाला काय पाहिजे, आटपाडीमध्ये लोकांना काय पाहिजे त्याचा विचार करायचा, तिथं टीम पाठवायची, त्याचा अभ्यास करायचा, त्याचा स्टडी करायचा. आता माधव पॅटर्न आणला आहे, माहिती आहे तुम्हाला माधव पॅटर्न?
आता मला सांगा, जिथं तो समाज जास्त आहे तिथं जाऊन त्यांना जसं बरं वाटेल असं बोलायचं आणि त्या समाजाला कुठल्या तर समाजाविरोधात उभा करायचा, हा भाजपचा पॅटर्न आहे. आणि म्हणूनच आम्हाला भाजप नको वाटतंय. भाजप म्हणजे काय ते आपले दुश्मन नाहीत, पण तुम्ही समाजाला एकमेकाच्या विरोधात उभा करू नका. जर तुम्हाला खरंच माधव पॅटर्न वापरायचा असेल, माधव म्हणजे काय, माळी, धनगर आणि वंजारी, तर माझी इच्छा आहे, मी काँग्रेसचा आहे, मी स्वतः मराठा आहे, पण माझी इच्छा आहे माधव पॅटर्नमधला एक तरी व्यक्ती तुम्ही मुख्यमंत्री करून दाखवा विधानसभेला. आत्ता लोकसभा आहे, पण माधव पॅटर्नमधला माळी समाजातला किंवा धनगर समाजातला किंवा वंजारी समाजातला मुख्यमंत्री भाजपनं करून दाखवावं. त्या दिवशी मी ओपनली भाजपमध्ये प्रवेश करतो. करणार आहे का? थांबा, करणार आहेत का? नाही करणार. पण तुम्हाला तुमच्या समाजाचा वापर करून दुसऱ्या समाजाच्या विरोधात उभा करून स्वतःचा फायदा करायचा, द्वेष भावना पसरवायची आणि काँग्रेसनं 70 वर्ष काय केलं या गोष्टीवर बोलायचं आणि लोकांना वायबल करायचं आणि कामं करायला नाहीत. कुठलंही काम आज स्टार्टअप बघायला गेला, स्टार्टअप माहिती आहे तुम्हाला, स्टार्टअप इंडिया, स्टँडअप इंडिया 70, 80, 90% फेल आहेत. शेतकऱ्यांच्या मालाला MSP फायनल होत नाही. या अनेक गोष्टी आहेत, त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं आणि या गोष्टी फोकस करायच्या, म्हणजे लोकांना त्या गोष्टी कळत नाहीत आणि नाही ते बोलायचं आणि लोकांना वायबल करायचं, असं भाजपचं काम चालू आहे. तुम्ही आता माधव पॅटर्न म्हणला, त्यामध्येच तुम्ही म्हणला की बाबा माळी, धनगर आणि वंजारी यापैकी एक तरी मुख्यमंत्री भाजपनं करावा. बरोबर. काँग्रेसनं का करू नये आणि असा आदर्श निर्माण करावा असं तुम्हाला का वाटत नाही? पहिला मी माळी, तुम्हाला एक धनगर, सांगतो, वंजाऱ्यांमधला. कर्नाटकचा मुख्यमंत्री कोण आहे हे तुम्ही सांगावं. नाही, कर्नाटक नाही, मला सांगा, महाराष्ट्राचं. काँग्रेसचा विषय चालला, तुम्ही काँग्रेस म्हणला, महाराष्ट्र म्हणला का? कर्नाटकचा मुख्यमंत्री कोण आहे तुम्ही सांगा, मला सांगा, तुम्ही सांगा की एक धनगर समाजाचा चांगला व्यक्ती कर्नाटकचा मुख्यमंत्री आहे. मी स्वतः मराठा असूनही मला माहिती आहे, मी सगळ्या गोष्टी पाहिलेल्या आहेत, सगळ्या गोष्टी ग्राउंडवरती बघितलेल्या आहेत. माझी इच्छा आहे माधव पॅटर्न तुम्ही म्हणताय ना, मराठा, माळी, धनगर किंवा वंजारी किंवा कुठलाही कौशल्यवान आपल्या महाराष्ट्रातील चांगला ध्येयदृष्टी असलेला, चांगलं काम करू शकणारा, मराठा सोडून इतर कोणत्याही समाजातला व्यक्ती भाजपनं मुख्यमंत्री करून दाखवावा. सगळे मराठा समाजातील लोक, सगळे मराठा समाजातील जे ग्राउंड लेवलची गरजवंत मराठा आहेत ना, ते सपोर्ट करतील, हा तुम्हाला मी विश्वास देतो आज इथं. आता आपल्या लोकसभेला विशाल पाटीलच, आमचा तर विशाल पाटील यांना सपोर्ट राहील, कारण त्यांचं काम चांगलं आहे, वसंतदादांनी चांगलं काम केलेलं आहे. काय लोक म्हणतात की ते मतदारसंघात आलीच नाही, फक्त निवडणुकीपुरतं तोंड दाखवते. मग कोण आले मतदारसंघात तुम्ही सांगा? विरोध पक्षातले तरी कोण आलेत का? किंवा आता जे नवीन आपले उमेदवार आहेत ते तरी आलेत का? आणि लोक कसं असतं, खासदारकीचा जो उमेदवार असतो हा ग्राउंडवरती कमी असतं, त्याने पक्षासाठी किंवा लोकांच्या कामासाठी ग्राउंडवरती यायचं असतं, त्या लेवलला ती येत असतात. फक्त त्यांनी काय पब्लिसिटी केली नाही असं जर वाटत असेल तर म्हणजे असं काही ते ग्राउंडवर असतात ते लोक, म्हणजे कुठल्याही पक्षाचे असो, फक्त त्यांना पक्ष वाढीसाठी काम करायचं आहे का लोकांसाठी काम करायचं आहे त्यांचा वैयक्तिक प्रश्न असतो. नमस्कार. नमस्कार. काय स्थिती आहे मतदारसंघाची? काय नाही, भाजप सरकार येणार की भाजप येणार 100%. काय भाजपनं काय केलंय? भाजपनं कामच केली किती कामं झाली? भरपूर. सगळं रस्ता बिस्ता अगदी जिथं तास लागत होतं तिथं 10 मिनिटात गाड्या जाते ते निघून. बरं. टकाटक रस्ते बनवले ती. मोदींची जी घोषणा होती 400 पारची, होईल का? 400 होणार की पार? 100% होणार. या मतदारसंघामध्ये, लोकसभा मतदारसंघामध्ये खासदारांनी केलेली विकास कामं कोणकोणते आहेत? नाही, तसं खासदारांनी कामं केलेली म्हणजे खासदार कोण आहे हे अजून आम्हाला माहीत नाही, पण वर्ण केंद्रातनं मात्र हे आहे. केंद्रावर खुश आहे, पण केंद्रावर खुश आहे, जिल्हा लेवल आम्ही खुश नाही. संजय काकांवर नाही, पण खुश तुम्ही भाजप काम म्हणजे भाजपला नाही, काम- बाकीचं त्यांचं कार्य चांगलं आहे ना. खासदार जरी आपल्याला इकडं म्हणजे तालुका लेवलला फिरत नसला, तुम्हाला मोदींच्या योजना कुठल्या कुठल्या मिळाल्या? PM मिळते, नमोजी मिळते, सगळ्या कितीतरी योजना आहे ती, सगळं चालू किती आहे. टक्के योजना सर्वसामान्यपर्यंत पोहोचले? माझ्या माहितीनं जेवढी शेतकरी आहे ती त्यांना थोडी 5% राहिली असतील, नाही सगळ्यांना पोचलेले त्या योजना. होय पोचलेले. मोदींच्या कामावर खुश आहे, संजय काकांच्या कामावर नाराज आहे. आता संजय काका खासदार म्हटल्यावर त्यांचं काम आहे का नाही, तालुका लेवल फिरणं, कोणाच्या काय समस्या आहे त्या जाणून घेणं. बर. ते कसं आहे, फिरलेच नाहीत. नाही खासदार कोण आहे ते अजून आम्हाला माहीत नाही. बर. मग तुम्ही मोदींच्या मी स्वतः भाजपचा कार्यकर्ता आहे, पण ती खासदार कोण आहे हे आम्हाला अजून माहीत नाही. खरं नाही. मग आता तुम्ही इथल्या नेतृत्वात कोणाच्या नेतृत्वात काम करताय? नाही पक्षासाठी आम्ही काम करणार. पक्षासाठी कोणाच्या नेतृत्वात काम करताय? बाकीचे आहे की आमचं गोपीचंद पळकर साहेब आहेत, त्यांच्या मग आता या नेतृत्वात लोकसभेला कोणाला मतदान करणार? भाजपलाच. भाजपचा उमेदवार कोणी असू द्या त्याला मतदान करणार. 1.5-2 लाखाने माहित नसला तरी. होय हा? होय भाजपला. असं कसं काय? तसं हा?
बाकीचं चांगलं आहे ना आपल्याला. पक्षावर निष्ठा आणि उमेदवार राज्यातनं केंद्रातनं सगळं चांगलं आहे. फक्त जिल्हा लेवलला खासदार ते इकडे फिरकत नाही, त्यामुळे लोक नाराज आहेत. मग खासदारांवर तुमची नाराजी आणि मतदान. नमस्कार. काय तब्येत बरी आहे ना? तब्येत चांगली आहे, सगळं चांगलं आहे. काय एकंदरीत काय वाटतंय आपल्या मतदारसंघाची स्थिती? संजय काका आता बसत नाही. का हो? हा, ज्या वेळेला वंचित बरोबर होता, ह्या वंचितमुळे संजय काका बसला, नाहीतर त्यावेळेला सुद्धा पडतच होता. आणि आता काय झालंय की कोणी एका मोठ्या नेत्यानं पोस्ट देऊन हे उभा केला चंद्रहार, पण चंद्रहारला एवढी मतं पडत नाही. ते पैलवान आहेत, त्यांच्या प्रत्येक भागात ओळखी आहेत. काय ओळखेन काय पैलवान काय तर काय कुस्तीच फड भरवायचा आहे का संसद भरवायची? विशाल दादांना का निवडून द्यायचं? हा, विशाल पाटीलच बसणार आहे निवडून. हा, आता दादा घराण्यांनी आजपर्यंत सत्ता दादा घराण्याने सत्ता होती, परंतु दादा घरांना असं कुणाचं वाईट केलेलं नाही. पण भाजपनं असं काय वाईट केलं? हा, भाजपनं GST लावला, शेतकऱ्याला भाव नाही, शेतीमालाला भाव नाही, कशाला भाव नाही, महागाई वाढवली, हा, गॅस दर वाढवला. आणि भाजप कशात हे बोल घेवडे आहेत. हे RSS वाली नुसतं बोल घेवडी. हा, हे भाजपच्या कामावर तुम्ही नाराज आहे? काकांच्या कामावर नाराज आहे? भाजपनं पुरा देश विकलाय. काय शिल्लक राहिले? एक रेल्वेचं खाजगीकरण, विमानाचं खाजगीकरण, सरकारी नोकऱ्या नाही, दवाखानं सुद्धा खाजगीकरणाकडे काढलेत. मग आता ह्या भाजपला काय म्हणून दे की फक्त देश चालवते ते 3 लोक, अदानी, अंबानी, हे भांडवलदार आहे. तुम्हाला शासनाचं PM-चं 6,000 रुपये मिळतील का? का अजिबात नाही. का हो? मोबाईल लिंक करून बघा, बिलकुल नाही घेणार आम्ही. उज्ज्वला गॅस कनेक्शन, उज्ज्वला गॅस कनेक्शन मातीत गेला, एक गॅस दिलाय आम्हाला काय नाही. सोलर योजना, सोलर हे नुसतं बोलायचं, मोठे मोठे भाषण करायचे आणि बोलायचं. बाईवर भांडलो एवढं म्हणायचं. बाकी त्यांना काही केलेलं नाही. देश विकायचा काढलाय, खाजगीकरण केले. आणि आता जर मोदी आला तर हाही देश पारतंत्र्यात जाईल आणि मोठ्या मोठ्या उद्योगपतीच्या ताब्यात जाऊन हे नुसतं ही मलिदा खाणार. आज इलेक्ट्रिक बॉन्ड मार्फत ह्यानं 18,000 कोटी माया बनवली. हे कुठं आहे? इलेक्ट्रिक बॉन्ड काय? आणि ह्या EVM मशीन हॅक करणं आणि निवडून येणं 300 काय 500 पार. अभी का नारा आहे 500 पार 600 पार. आता तुम्ही ही म्हणताय काँग्रेसच्या काळामध्ये पण, काँग्रेसच्या काळामध्ये असं चालत नव्हतं. हा, पण ही EVM-ची संकल्पना ते आम्हाला फक्त EVM मशीन मधला बॉन्ड जे आहे ते दाखवावा. आणि किती मत, एक मत दिलं का 4 मतं भाजपला जाते. ती बॉन्ड मध्ये खेळ आहे सगळा. त्याचा बॉन्ड जे आहे ती रोळ जे येतोय त्या रोळमध्ये गणित आहे. हां, ती रोळ दाखव म्हणावं निवडणूक आयोगाला खुल्लं करून. हां, कोणाला मत देत आहे, कसं देत आहे? आता ह्या मतदारसंघात आपले विशाल पाटील परफेक्ट आहे. शरद पवारच्या गटाची येणार शरद पवार गट. पण आता शरद पवार गटाची स्थिती कुठल्या महाविकास आघाडीकडे आहेत ते, पण एकंदरीत उमेदवार दिलाय काँग्रेसचा, म्हणजे अजून चर्चेत आहे. संजय काकांनी काम केली नाहीत का? भरपूर केली, बर, पण आमच्या काही सुद्धा उपयोगीला आली नाही.
का हो 2000 रुपये मिळतील का? 2000 रुपये काय ते काय माहीत आहे का? आपण कुत्र्याला तुकडा टाकतो का कुत्रं आपल्या दांडा गळत येतं हां ताटापाशी तशापैकी ते तुकडा टाकते ते आम्हाला सगळं लुटते ती. बरं गॅस कनेक्शन मिळालं नाही का? गॅस कनेक्शन पहिल्यांदा दिलं 500 रुपये हां आणि त्याच्यानंतर नेलं 1500 रुपये इकडे. बरं मग आणि कसं पाहिजे गॅस मिळ फुकट गॅस आणि पहिल्यांदा हां असं गॅस दिले. मोदी सरकारनं युवकांना रोजगार दिले नमो महारोजगार योजना काढली ती पोचली नाही का तुमच्यावर? अहो मोदी सरकारनं आता आमचा देश इकायच्या तयारीत आहेत. मग आता तुमचं म्हणणं काय? बरं मला सांगा टेंबूचं पाणी अहो, बंदिस्त टिंबूचं pipeline पाणी कोणी दिलं? म्हणजे जे टिंबूचं पाणी किंवा टिंबू योजना आज 27 वर्षाच्या कालावधी त्या आणली कुणी केली कुणी ओपन झाली कुठनं ही मी सांगतो तुम्हाला. हे नागनाथ नायकोड्याचं काम आहे या आंडू पांडूचं कसं हे काम. काय स्थिती आहे? अहो त्या लोकसभेला या देवेंद्रनं 15 वर्ष झालं धनगर समाजाला आरक्षण देतो म्हणून दिलं नाही. फसवी माणूस आहे. बरं आणि काय संजय पाटलांतर काय कामच केलं नाही. टीसचा अहवाल आलाय ना आता हां धनगरांचा टीसचा अहवाल दिलता ना मागं. अहो कशाचा अहवाल दिलाय नुकता बोगस. बरं आता पहिली कॅबिनेट झाली नसली अजून. आणि कशा आहे कॅबिनेट काय हां आणि नुकते थापा मारायचं काम आहे. बरं मग देतील असं वाटतंय का नाही? काही देणार नाही. मोदी तुम्ही म्हणताय 6000 दिलं नाही. 1 लाखाला 18% या टॅक्स म्हणजे डोळ्यात चटणी घातली. पण ते टॅक्स तुम्हाला कुठं बसतो? ठेकेदारांना बसतो ना. ठेकेदार काय नाही आम्ही काय त्याचं आलोच की. मग बरं मग तुमची आता मानसिकता काय आहे लोकसभेच्या अनुषंगाने? विशाल पाटलालाच मतदान द्यायचं. बरं भाजप का नको? नको नको भाजप गाडा. हो त्यांचं तर 400 पारचा नारा आहे. कशाला 400 पार होतोय का पळता पळता भाऊन होईल मग थोडी हद्दपार होईल. बरं आता म्हणजे काय आपल्या लोकसभा मतदारसंघामध्ये संजय काकांनी कामं केली नाहीत का? कशाही कामे केले. बरं मोदी लाट परत एकदा नाही का चालणार? नाही 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 चालत नाही आता संपली. महात्मा फुले जन आरोग्य योजनेतनं लोकांना निधी दिला असं तसं घोषणा केल्या त्यांनी. अहो काँग्रेसच्या काळात पेट्रोल होतं 60 रुपये. ह्यांच्या काळात झालं 100. पण महागाई वाढली नाही का? काय कमळाबाई घ्या कमळाबाई अच्छा दिन है. पण महागाई पण वाढली ना त्या तुलनेत. कशाही महागाई वाढली. सिमेंट काँग्रेसच्या काळात होते 50,000 गाडी. ह्यांच्या काळात झाली लाख. घ्या कमळाबाई. नाही पण विकास होतोय ही काँग्रेसच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोकांनी पण मान्य केलं आणि ते भाजपला. अहो इमाचे पैसे भरायला लावलं. इमाचे पैसे माणसं पडायला लागली बँकेत जाऊन. हप्ता येतोय हप्ता गेलं मातीत. 50,000 काही जणाला मिळलं काही जणाला नाही. स्वतः मला मिळलं नाही. कंटिन्यू भरून तर काय करायचं उपयोग काय त्याचा? मग आता काय 2024ला काय नियोजन करताय? विशाल पाटील मतदारसंघाचे आपल्या लोकसभा मतदारसंघाचे 1 नंबर आहे भाजप. 1 नंबर आहे भाजप. आता लोक नाराज आहेत की भाजपवर? काय नाराज नसते. हा नाराज कोण नसते. मग कोण येईल आपल्या मतदारसंघात? सांगली मतदारसंघात संजय काका. बरं किती लेट तोडतील? आता दुरंगी लढत म्हणल्यावर कमीत कमी 2.5-3 लाखाचं लीड असेल. बरं काकांच्या कामावर लोक समाधानी आहेत का? होय जिल्ह्यात भरपूर विकास आहे त्यांचा. मोदी सरकारच्या घोषणा आठवत आहेत का तुम्हाला? मोदी सरकारच्या घोषणा आठवतात. कोणकोणत्या घोषणा होत्या? घोषणा म्हणजे कुठल्या? 15 लाख खात्यामध्ये देणार दिलं का? ते विकास ती घोषणा नाही त्या ती दवाखाना आणि काय कुठल्या घरकुल ह्या अशा काही योजना आहेत त्या ती माणसाला लक्षात येत नाही. त्या 15 लाख कशात देणार ही लक्षात येत नाही. ते पण मोदी सरकारच्या कामावर तुम्ही समाधानी आहे का? होय हां होय. मग आता लोकसभेला संजय काका उभा राहिले तर निवडून येतील का? हो तिरंगी लढत होणे शक्यता आहे. हो जर तिरंगी लढत झाली तर संजय काकांची उमेदवारी फायनल झाल्या आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात चंद्रहार पाटील हे रिंगणात आहेत. तर विशाल पाटलांचे अजून जाहीर झाले नाही. बर कोण येईल? इथं मोदी सरकारच आहे आणि भाजपचीच हवा आहे सांगली जिल्ह्यातसुद्धा. त्यामुळं संजय काका हे खासदार होणार. हॅट्रिक काकांची होणार. का हो का होणार? म्हणजे कारण की कामं गल्लीपासून दिल्लीपर्यंत मोदी सरकारची कामं
एक नंबर आहेत. बरं एखादं काम सांगा की मोदी सरकारचं. आज बघताय पुऱ्या राज्यात पुऱ्या देशात रस्ते हायवे कसं झाले, शौचालय दिलं आहे, घरकुल योजना दिल्या त्या, पंतप्रधान शेतकरी निधी काहीतरी येतो शेतकऱ्यांना. पूर्ण देशात लाट मोदीचे आहे. भाजप मोदींचे 6,000 रुपये तुम्हाला मिळतील का? हो मिळतात. हो. आणि गॅस कनेक्शन गॅस कनेक्शन सुद्धा 1100 रुपये होता, आता 800 रुपये झालं. 800 200-300. लोक म्हणतात की महागाई वाढवली मोदींनी. महागाईबद्दल काय सांगा? आज मोदींच्या हातात देश असल्यामुळे सुरक्षित हातात आहे. पहिला आतंकवादी हल्लं, पाकिस्तान हल्ला करत होता आपल्या आता पण देशावर. एक हल्ला झाला माग. आता हल्लं कमी व्हायला लागलं. पहिलं आठवड्याला होत होतं, महिन्याला होत होतं. आता 4 वर्षातनं 2 वर्षातनं एखादा हल्ला होत असेल. पण मला सांगा आता काँग्रेसकडे 15 वर्ष सत्ता होती. आता तुमच्याकडे 10 वर्ष देऊन बघितली सर्वसामान्यांनी सत्ता. तुम्ही 10 वर्षात कुठली कामं केली आणि लोकांच्या काय अपेक्षा? आज 10 वर्ष कामं केली म्हणजे आज दिसतंय ना मतानं किंवा यांचं खासदार आमदार एवढे निवडून येतात, कारण की कामं केल्यामुळेच येतात ना. पण लोक इकडे म्हणतात धर्मात वाद तयार करणं हे भाजपचं हे आहे. भाजपचं एकच नारा आहे, सबका साथ सबका विकास. बरं मग 400 पार होतील का? 400 पार होणारच, त्याचा काय विषय नाही. पण आता अलीकडं मला म्हणजे सगळा कल घेतल्यानंतर असं समजतं की मग भाजपकडं लोकांचा हे आहे महागाई वाढवल्यामुळे. नाही लोक काय पण बोलत राहतात, पण शेवटी बोट आहे ती तिकडे जात असते मत देताना. बरं आता ह्या मतदारसंघामध्ये भाजपचं कोण नेतृत्व आहेत चांगले काम करणारे? भाजपचं नेतृत्व म्हणलं तर इथं आपलं गोपीचंद पडळकर आहेत, सांगली जिल्ह्याचे नेते भाजपचे. संजय काका आहेत, अजून निशिकांत पाटील. नाही तालुक्यामध्ये सगळे लोक भाजपचे गट आहेत ना. इथं तालुक्यात सुद्धा गोपीचंद पडळकर आहेत, बंडोपंत दादा देशमुख आहेत, स्नेहजित पोद्दार आहेत, अनिल शेठ पाटील आहेत. भरपूर हे सगळे गट आहेत ना वेगवेगळे? नाही गट नाही, एकच नारा कमळ आणि भाजप. त्याच्या कमळाच्या ह्याच्याखाली सगळी यंत्रणा आहे किंवा सगळे नेते काम करत आहेत. भाजप मतदारसंघाची स्थिती काय आहे? मतदारसंघ काय तो इथं आता कसं आहे माहिती आहे, मतदारसंघात व्यक्ती बघितलं जात नाही. मोदी साहेबांकडे बघून मतदान करायचं. कमळ दिसलं की हानशिक्का एवढंच करायचं. पण आतापर्यंत म्हणजे सत्ता होती, 10 वर्ष सत्ता दिली. 10 वर्ष बरोबर आहे. मोदी साहेबांनी मागले 10 वर्षापूर्वी काय आश्वासन दिली होती? कसली? त्या आश्वासनं पूर्ण झाली नाहीत असं लोकांचं मत आहे. काय आश्वासन सांगायचं तुम्हाला? 15 लाख रुपये देतो म्हटले होते. 15 लाख तुम्हाला अनेक रूपात तुम्हाला मिळाले. PM किसानचं तुम्हाला मिळालं, ठीक आहे. परत PMJJY 12 रुपये तुम्हाला विमा आहे, 330चा विमा आहे. आज माझ्या देखत मी काही वर्ष जिल्हा बँकेत काम केले, मी स्वतः लाभ मिळवून दिलेत. त्या बिचाऱ्यानं 12 रुपये फक्त भरलेलं होतं आणि त्याचा ॲक्सिडेंटमध्ये मृत्यू झाला काय. आणि त्या खात्यावर कधीच काय पैसे नसायचे काय. मोठे म्हणून एक व्यक्ती होता, तर तिच्या घरची बघायला तर त्याच्या खात्यावर 500 रुपये बॅलन्स होता. त्या मावशीनं म्हणलं नाही काय जेव्हा काय 500 रुपये काढायला तुम्हाला जास्त खर्च येतोय म्हणलं. त्याने असं ही पण लावलेलं नव्हतं तुम्हाला, म्हणजे काय म्हणतात आपण वारस पण नोंद नव्हता ना सेव्हिंग खात्याला. त्यात चालले होते म्हणलं 1 मिनिटं थांबा. मी 6 महिन्यापूर्वी त्यांचा डाटा ओपन करून बघितला तर त्यात 12 रुपयाचा विमा भरलेला होता. मी म्हणलं मावशी त्या 2 मिनिट थांबा, तुम्हाला मी 2 लाख मिळतात का प्रयत्न करतो. त्या मावशीनं जवळजवळ 3 महिन्यानंतर आलं त्या बघायला मृत्यूनंतर. त्याचा नियम कसा आहे की सर्वसाधारणपणे 3 महिन्याच्या आत ती सगळी प्रोसेस करायची असते. तरीसुद्धा आम्ही रिक्वेस्ट करून त्यांनी परत कागद गोळा करायला अजून एक 15-20 दिवस लावली. सगळ्या कागदांचा बंच करून आम्ही आमच्या हेड ऑफिसला पाठवलं. हेड ऑफिसला रिक्वेस्ट केली की जरा थोडं लेट झाले, तुम्ही वर प्रयत्न करून बघा. 15 दिवसात पैसे त्यासनी जमा झाले. 2 लाख रुपये मिळते. 2 लाख झालं. सांगतो केंद्राच्या स्कीम आहे त्या ती सर्वसामान्य 175 योजना ह्या नरेंद्र मोदीच्या आहेत त्या. आणि ऐका 175 योजना तुम्ही म्हणताय, पण हे काँग्रेसचं होत्या नाव फक्त मोदीजींनी बदललं असं बोललं जातं. असं काहीच नाही. मोदीजी एक नाव सांगा की मला. मोदीने स्वतःचं नाव दिलेलं एक नाव सांगा. ऐका, इंदिरा आवास घरकुल होतं ती प्रधानमंत्री आवास घरकुल झाला असं त्यांचं मत आहे. प्रधानमंत्रीच झालंय ना, वैयक्तिक कुठल्या व्यक्ती नाव. पण त्याच योजना नाव फक्त बदललं असं म्हणतात. मग त्याच्यावर काय सांगताल तुम्ही? बरं आता ठीक आहे, तुम्हाला एक सांगा, भारतात एम्स किती होती? एम्स आपल्या भारतात मला वाटतं नेहरूंच्या काळात का इंदिरा गांधीच्या काळात एक झालं होतं, मनमोहन सिंगच्या काळात एक झालं होतं आणि अटल बिहारी वाजपेयींच्या काळात एक झालं होतं. आज नरेंद्र मोदींनी त्याच्या जवळजवळ तिप्पट संख्या केल्या एम्सची. परत तुमची मेडिकल कॉलेजची संख्या जवळजवळ तिप्पट केल्या. जेवढी देशात होती त्याच्या तिप्पट आहे ती. असे कितीतरी उद्योग
आज आपल्या उद्योगाची जी होती का नाही त्याच्यात किती तर वाढ झाल्या. म्हणजे जी उद्योग आपलं लाखात खेळत होते ते आज जवळजवळ करोडात खेळतात. बरं का. आता आपल्याला त्यातलं एवढं म्हणजे सगळं नॉलेज एवढं नसलं तरी आपण जी माहिती किंवा आपण जे वाचन करतोय त्यातनं तुमचं कसं आहे माहिती आहे का, टार्गेट करू नका. एक तर कसं आहे माहिती आहे का, आज तुम्हाला एक सांगा, मोदींनी जेवढ्या स्कीमा दिलेल्या, मग बरं आज तुम्ही म्हणताय ना घरकुल योजना पहिली होती ती मिळवायसाठी किती त्रास होता माहिती आहे. तुमच्या माहितीसाठी सांगतो, आज देखील दारिद्र्य रेषेत ज्या लोकांची नावं आहेत त्यांचं 3-3 मजली इमारती आहेत आणि आमच्यासारखी गोरगरीब मजूर करून खाणारी माणसांच्या त्या दारिद्र्य रेषेत नावं नाही ती काय. ही देण कुणाची आहे, कुणाची देण आहे सांगा की मला. पहिल्या काळात कसं होतं, घरकुलं मिळत होती पण गोरगरीबासनी कमी आणि इतरांनी जास्त मिळत होती, वशीलवाल्यासनी मिळत होती. आज काय सगळं ऑनलाईन आहे. डिजिटलायझेशन झालं. डिजिटलायझेशन झालं त्यामुळं सुकर झालं सगळ्या. पण आता मला सांगा, आपल्या सांगली लोकसभेची निवडणूक लागल्या, त्या लोकसभेमध्ये कोण निवडून येईल? इथं कसं आहे, कमळ निवडून येणार बघा. म्हणजे कमळाकडून कोण उभा आहेत? कमळाकडून संजय काका पटलंय ती. त्यांच्या कामावर लोक समाधान आहेत. त्यांचं काम आहेच की, पण तुम्हाला एक सांगा, मतदारसंघामध्ये केलेलं एखादं काम त्यांनी केलेलं काम, अहो त्यांनी बरीच कामं केली ती. सांगा की. म्हणजे आता पेविंग ब्लॉक बऱ्याच ठिकाणी बसवलंय त्यांनी केलेलं. त्यांनी परत पाण्यासाठी धडपडलं, बंदिस्त पाईपलाईनसाठी धडपडलं काका. त्यांनी ते बरेच काम मला सांगा, आता बंदिस्त पाईपलाईनचा विषय आणला, पाणी पडेल कोणी आणलं पाणी? हो का, सुरुवातीला तसं पाण्यासाठी नागनाथ अण्णांनी पण काम केलं, म्हणजे आंदोलनं केली नागनाथ अण्णांनी. त्या माणसाचं ह्या दुष्काळ तालुक्याला खरंच वरदान आहे, म्हणजे त्या माणसाचा उपकार जाईल. त्याच्यानंतर अनिल भाऊनी काम केलं. 1995ला ज्यावेळेस राजेंद्र अण्णा देशमुख, परत संपतनाना देशमुख, परत अजितराव घोरपडे, सांगोलचे गणपताबा देशमुख, परत अजून कोण होतं बरं, 1 2 3 4 5 अशी की 5 ते 6 म्हणजे 5 आमदार तर म्हणजे अपक्षच होती. त्यांनी बाहेरनं पाठिंबा देऊन भाजप आणि शिवसेनेला बाहेरनं पाठिंबा दिला आणि त्यावेळेस आटपाडीतच भवानी हायस्कूलच्या ग्राउंडवर मान्य मनोहर जोशी साहेब मुख्यमंत्री होते त्यावेळेस, बरोबर आहे ना? मनोहर जोशी साहेबच होती की, मुंडे साहेब आणि मनोहर जोशी साहेब कोण? मग पण त्या इथं मनोहर जोशी साहेब आलते ना, नाही गोपीनाथ मुंडे साहेब आलते, बरोबर आहे. आणि कर्जरोखे इथं वाटलं होतं. 1995 नंतर 96-97 दरम्यान पहिल्या झुटला टेम्पो योजने चालू झाली. त्याच्यानंतर अनिल भाऊनी काम केलं, त्यानंतर सदाभाऊ त्यांनी काय थोडंफार काम केलं, पण ही सगळ्यात जास्त काम ही भाजपच्या काळात झाले. जनक कोणाला म्हणायला पाहिजे? असं का, जनक कोणाला एका व्यक्तीला म्हणण्याचा अर्थ नाही, पण सुरुवात 95ला राजेंद्र नाईक काळात झाली. त्यासाठी बऱ्याच जणांनी प्रयत्न केले. अनिल भाऊनी प्रयत्न केला तर असं आपण म्हणता येणार नाही. अनिल भाऊनी पण प्रयत्न केलं, सदाभाऊनी थोडेफार प्रयत्न केला असतील, राजेंद्र अण्णांनी सुरुवात केली ती, त्यानंतर नागनाथ अण्णांनी त्यासाठी आंदोलनं केली ती. मग आपण सगळ्यालाच श्रेय कुणीच लाटण्याचं काय काम नाही, पण सगळ्यात जास्त ऐका, सगळ्यात जास्त याला महत्त्व मी भाजप शिवसेना त्या काळातलं जे सरकार आहे त्याला का देतो माहिती आहे का, सुरुवात त्यांनी केली ती. ह्याच्या अगोदर नुसती टेम्पो योजना म्हणायची, पण ती प्रत्यक्षात आणत नव्हती. मी म्हणतो 1.5 फूट खांदू द्या किंवा 100 मीटरचा कालवा काढू द्या, पण त्यांनी सुरुवात केली ती. आणि त्याच्यानंतर सुद्धा ज्यावेळेस भाजप शिवसेनेचं सरकार आलं त्यावेळेसच पाणी आटपाडीत आलं, बरोबर ना, त्या काळात झालं. आणि आता बंदिस्त पाईपलाईन ह्या 5 वर्षात किती स्पीडनं झाल्या सांगा मला तुम्ही. आज तुम्हाला बंधारा इथं आटपाडीत जवळजवळ 400 ते 500 लहान मोठं बंधारा झाले. मग ती काय काँग्रेसच्या काळात मंजूर झालेलं असतील आम्ही मान्य करतो, पण पूर्णत्वास आलं काम नुसतं चालू. भाजपचं विकासाचं विजन काय? आता भाजपचं विकासाचं विजन म्हणजे काय माहिती आहे का, आपलं आता सध्या भाजपचं विजन फक्त आता आपण म्हणजे ह्याच्यात जगात 4 नंबरला आहे, बरोबर आहे. ह्याच्या बाबतीत त्यांचं आता पुढच्या वेळेस 3 नंबर 2 नंबर 1 नंबर असं यायचं आहे. आणि मला वाटतं जगाचं नेतृत्व जर ही सरकार राहिलं तर आज जसं अमेरिका सगळं कंट्रोल करते तसं भविष्यात भारत करू शकतो. कारण भारतात तेवढी गट्स आहेत, मग ती कुठल्याही पक्षात असू द्या काय, फक्त योग्य जर मिळालं. म्हणजे आता कसं मनमोहन सिंह हुशारच माणूस होतो, बरोबर आहे, पण त्याला बाकीच्यांनी करून दिलं पाहिजे. लय जणांचा सरकार येऊन उपयोग नाही हो. काँग्रेसच्या काळात काय झालं, बऱ्याच जणांचं सरकार सगळ्यांचा सपोर्ट घ्यायचा आणि मग ह्याला हे न म्हणायचं मला हीच पाहिजे तीच पाहिजे, मला हे खातं पाहिजे ते खातं पाहिजे, मग कुणी कुणात लक्ष घालायचं नाही, तेरी बी चूप मेरी चूप असं होतं. आता कसं झालं, मोदीची एक हात सत्ता आली, त्यामुळे त्या माणसाला जी करल ती सत्ताच आहे हो, लक्षात आलं का. त्यामुळे देश पुढे जायला लागला. जगावर सत्ता मिळवण्याचं
हो जगावर सत्ता तुमचं स्वप्न आहे हेच, 100% सत्ता म्हणजे काय भाजपचं विजन आहे. नेतृत्व सत्ता नाही आपल्या म्हणजे आपल्या शहीद जवान असून त्याची जमीन काय तर असं की अडपले अमकं तमकं इकडे तिकडे नाही पण काय घोटाळा होता मी मान्यच करतो. मला एक सांगा भाजपनं त्यांना स्वीकारायच्या लायकीचं कुणी बनवलं? जनतेनं बनवलं का भाजपनं बनवलं? जो माणूस भ्रष्टाचार करतो त्याला जनता निवडून कशी काय देते हो? बरोबर आहे. जनतेनं त्या माणसाला कुणी स्वीकारावं मुळात जनतेनं स्वीकारलं नाही पाहिजे. मी ह्या मताचा माणूस आहे. पण प्रत्येकजण काय म्हणतोय माझ्या एकट्यानं काय होतं? तुम्ही स्वतःच बदल करा ना. तुम्हाला माणूस योग्य वाटत नाही, हे माणूस भ्रष्टाचार करतोय, तुम्ही देऊ नका ना मतदान. नाही पण माझा एक प्रश्न आहे की याच्या अगोदर ईडी सीबीआय सारख्या एक शासकीय संस्था त्यांचा गैरवापर होत नव्हता. काय ईडी सीबीआय का आपण ऐकून होतो. ईडी तुम्हाला माहित होती का हो? 70 वर्षात आता माझं 40-42 वय आहे. ईडी काय असते हीच माहित नव्हती. ईडी दाखवून दिली मोदीनं, म्हणजे भाजप सरकारनं दाखवून दिली ईडी. दाखवून दिली म्हणजे ईडी काय बसून पगार घेत होती नको काय काम त्यासनी? नाही मी काय म्हणतोय ईडी सीबीआय भाजपनं दाखवून दिली हे तुम्ही म्हणताय, पण ईडी सीबीआय फक्त विरोधी पक्षातल्या लोकांच्यावरच का लावली? ऐका मी काय म्हणतो ऐका, मी कुठल्याच पक्षाबद्दल बोलणार नाही. उद्या जर काँग्रेस राष्ट्रवादी सरकार आलं तर त्यांनी असंच भाजपचं जी भ्रष्टाचार केलेली त्यांच्यावर ईडीची कारवाई केलीच पाहिजे. भ्रष्टाचारी देशात राहिला नाही पाहिजे माझं ही मत आहे. नाही भाजपचं विजन असं का असू नये की बाबा भ्रष्टाचार मिटला पाहिजे? मग होय ना आता कसं आज आपण म्हणतोय का नाही आता मी तुम्हाला तीच सांगितलं. ऐका आता मी तीच सांगतो तुम्हाला की जो नेता भ्रष्टाचार करतोय तो निवडून कसा येतो? तुम्ही मतदान का करता? नाही बरोबर आहे. माझा मुद्दा हे आहे, कुठलाही असू, भाजपचा असू द्या, काँग्रेसचा असू द्या, राष्ट्र कुठल्याही पक्षाचा असू द्या, ज्या नेत्यानं भ्रष्टाचार केलाय आणि तो जर उघड झालाय किंवा तुम्हाला माहीत झाले तर तुम्ही त्यासनी मतदानच करू नका. तुम्हाला नाही कोणी योग्य वाटत अपक्ष करा, नसेल तर नोटाला करा. जाहीर झाल्या काय भूमिका राहील तुमची आणि कशा पद्धतीने लोक ही करतील? महाविकास आघाडी म्हणून जो काही पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील त्या निर्णयाचा आदर करून आम्हाला जो महाविकास आघाडीतर्फे उमेदवार दिला जाईल त्या उमेदवाराचं काम आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत. आणि नक्कीच यावेळेला जो वॉशिंग पावडर भाजपा आहे तो अबकी बार भाजप हद्दपार ही आमची नक्कीच भूमिका असणार आहे. हो पण ही त्यांची घोषणा आहे, ही जनतेची नाही आहे. जनता ठरवेल की अबकी बार 400 पार का अबकी बार भाजप हद्दपार. नाही पण महाविकास आघाडीचा अजून उमेदवारच ठरला नाही, कसं राहील की संजय काकाला फायदा होईल का? किंवा महाविकास आघाडीचा उमेदवार चंद्रहार पाटील हे ठरलेले आहेत, परंतु काँग्रेसची भूमिका त्या ठिकाणी ही नक्की झालेली नाही आहे. परंतु पक्षश्रेष्ठी असतील महाविकास आघाडीतील जे आहेत नेते मंडळी ते हा विषय निकाली काढतील आणि जो उमेदवार असेल तो लवकरच चंद्रहार पाटील हे निश्चित झालेलेच आहेत. परंतु काँग्रेसची त्या ठिकाणी जी वेगळी भूमिका आहे त्या ठिकाणी सगळेजण मीटिंग मला वाटते आज महाविकास आघाडीची त्या ठिकाणी आहे नेत्यांची मंडळींची मीटिंग आणि हा निर्णय नक्कीच लवकरात लवकर घेतला जाईल. नाही पण आता केंद्रात भाजप आहे आणि भाजपच्या कामावर तुम्ही समाधान आहे का? बिलकुल नाही. शेतकरी सर्वसामान्य लोकांची अवस्था तुम्ही आज या शेतकरी लोकांना विचारली तर ते तुम्हाला सांगतील. शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही आहे, महागाई वाढलेली आहे, बेरोजगारी वाढलेली आहे, युवकांच्या हाताला काम नाही आहे. कोरोनानंतर प्रचंड बेरोजगारी वाढलेली आहेत. गेलेले महाराष्ट्रातील प्रोजेक्ट यावरती बोलत नाही आणि भ्रष्टाचार हटवणारेच भ्रष्टाचारांना त्यांच्या कंपनीत त्यांच्या टोळीत सामावून घेत आहेत. ही काय पद्धत आहे? आणि उघडपणे निर्मला सीतारामन ज्या अर्थमंत्री आहेत त्यांना प्रश्न विचारण्यात आला की जे भ्रष्टाचारी आहेत त्यांना तुमच्या पक्षात कसे काय तुम्ही सामावून घेताय, तर उघडपणे त्यांचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय आणि त्या सांगताना दिसत आहेत की आमचा दरवाजा सगळ्यांसाठी खुला आहे, सगळ्यांसाठी म्हणजे भ्रष्टाचारांसाठी. आमच्याकडे या आणि स्वच्छ व्हा ही भाजपची भूमिका आहे. भ्रष्टाचार करा आणि आमच्याकडे या. मतदारसंघात सध्या भाजपला वातावरण चांगलं आहे. बरं भाजपला पण एकीकडे बोललं जातं की 10 वर्ष भाजपनं काहीच कामं केली नाही. भरपूर कामं केलीत. एखादं काम सांगा की. PM किसानच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दर 3 महिन्यातून 2000 रुपये दिले जातात. नंतर टेंबूचं पाणी बऱ्याच वेळा दुष्काळी भाग असल्यामुळे सोडलं गेलं ह्या भागात ओढ्याने. ही कामं केलेली आहेत भाजप. पण एकीकडे बोललं जातं की ईडी सीबीआयच्या ह्याच्यावरती कुठेतरी सर्वसामान्य किंवा
असं मुद्दे वर काढून ईडी सीबीआय एखाद्या व्यक्तीवर टाकून सर्वसामान्यांचं मुद्दं दाबलं जातं असं काय वाटत नाही? नाही तसं काय नाही. जी काय म्हणजे चुकीचं झालेलं आहे त्यांनाच ईडी सीबीआय लावले जाते. उगाच कोणाच्याही पाठीमागं लावलेलं नाही, सर्वसामान्याच्या पाठीमागं लावले. आता भाजपमध्ये गेल्यानंतर ईडी सीबीआय का लोकांच्या मागे लागत नाही? नाही तसं कुठं काय नाही. जी लोक आहेत नाही तसं जी लोक भाजप काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेनेमध्ये होते ती लोक तिकडे गेली काही ईडी सीबीआय लागत नाही तसं काय नाही तसं काय झालेलं नाही. म्हणजे बरं का ज्यांच्या मागं लागली होती ती भाजपमध्ये आली होती त्यांच्या मागं बंद केली असं कुठेही झालेलं नाही. असं आता काय भूमिका आहे भाजपची इथनं पुढचं विकासाचं विजन काय राहील? विकासाचं म्हणजे आपला देश महासत्ताक बनवणे 2047 सालापर्यंत. आता ह्या वेळेस येईल का भाजप? हो 400 पार भागामध्ये लोकसभेला संजय काकाच येणार आहे. संजय काका हो 3 लाख ते 2 लाख मताधिक्याने येणार. संजय काका 100% आता 100% फिरतोय. आपल्या समेत शेतकरी चळवळीतला कार्यकर्ता आहे. काय स्थिती आहे मतदारसंघाची विचारूया आपण. नमस्कार. काय स्थिती आहे मतदारसंघाची? स्थिती अशी आहे की वाईट परिस्थिती आहे आता सध्या. शेतकऱ्यांचे प्रश्न सुटलेत का? कोणाकडून सुटलेले नाहीत. बिलं ऊसाची काय नाही. ऊस यांना घालून परत ऊसाच्या पैशासाठी यांच्या मागं भिकाऱ्यागत शेतकऱ्यांना लागायची वेळ येत्या. आधी ह्यांना ऊस घालायचा, परत तेच ऊसाचं पैसे घ्यायला ह्यांच्या मागं आपण भिकाऱ्यासारखं पैसे मागा. मग एकतर चणं टाकून ते घोडं उडवून घेतलेल्यातला प्रकार आहे. मग आता या लोकसभेला 3 जणांची रंगत आहे. कोण? माझं असं वैयक्तिक मत आहे, खासदार संजय काका पाटील यांना मी 10 वर्ष सलग आता 2 टर्मला त्यांना मी मतदान केलेलं आहे. मागच्या आत्ता गेलेल्या टर्मला माझा स्वतःचा अर्ज होता मराठा क्रांती मोर्चातनं, तो माघार घेऊन मी त्यांना मतदान केलं आहे. त्याच्या आधी पण केलं, परंतु आज तागायत संजय काका पाटलांनी ऋषिकेश साळुंखे ह्या व्यक्तीला आज तागायत म्हणजे कधी कुठं काय आहे माहीत नाही. त्यावेळेस पाठिंबा द्यायच्या वेळेस त्यांचं कार्यकर्तं माझ्याकडं पाठवून पाठिंबा द्यायला लागतोय असं तसं, असं करू तसं करू. आज ह्या गोष्टीला 5 वर्ष होऊन गेले, अजून ते मला ओळखतात का नाही मला माहीत नाही. पण एवढे आम्ही आंदोलनं केली, उपोषणं केली, एकाही उपोषणाला त्यांनी पाठिंबा दिला नाही, एकाही आंदोलनाला त्यांनी पाठिंबा दिला नाही. आणि माझं तर असं मत आहे, संजय काकांना मला बघूनच 5 वर्ष झाले. मी त्यांना मोबाईलमध्ये नाही तर फोटोतच बघतो. 5 वर्ष? हां. तुम्ही फोटोत बघून? हां. का नुसता 5 वर्षापूर्वी येऊन गेलेत? 5 वर्षापूर्वी माझ्याकडे ते आलते अर्ज माघारी घ्या म्हणून. त्यांचे कार्यकर्ते कवठे मंकाळच्या दौऱ्यावर असताना तुम्हाला फोन नाही काय नाही काय विषय सुद्धा नाही त्यांनी. त्यांचा. आता ह्या भागात रस्ते बिस्ते आणलेत काय आम्हाला माहित नाही त्यांचं. टेंबूचं पाणी काय आणि टेंबूचं पाणी आमदार अनिल भाऊ बाबर यांनी आणलेलं आहे. त्यात कोणी काय करू नये. आणि अनिल भाऊंना जो काकाकडून त्रास झाला जो आत्ताच्या पडत्या काळात, हे आम्ही अनिल भाऊ प्रेमी कधी विसरणार नाही. कारण का जे उतरत्या वयात अनिल बाबरांना त्यांनी ताप दिला. कारणच मी कुठल्या राजकीय पक्षाचा माणूस नाही, मी शेतकरी चळवळीत काम करणारा माणूस आहे. संजय काकांचा काय दुश्मन नाही. काकांचा दुश्मन असतो तर काकाचं कामच केलं नसतं. मला एवढंच म्हणायचं आहे की ज्या पडत्या काळात अनिल भाऊंना उतरत्या वयात काकांनी त्रास नाही द्यायला पाहिजे होता. काय त्रास दिला? कारखान्याच्या संदर्भात असेल, कुठलं पाणी सोडण्याच्या संदर्भात असेल, असं तसं बरेच वेळा खडाजंगी झाली. मग आता आपल्या आटपाडी तालुक्यात कुणाचं कार्ड चाललं, काँग्रेस की भाजप? माझं असं मत आहे, शेतकऱ्यांसाठी झटणारा, रस्त्यावर उतरणारा नेत्याची गरज आहे. महेशभाऊ खराडे सध्या उभा राहत आहेत, विशाल पाटील आहेत, चंद्रहार पाटील आहेत. नव्या चेहऱ्यांना संधी द्यायला काय अडचण आहे? नाही, पण आता विशाल पाटलांना मागं पण त्यांच्या घरात तिकीट मिळत होती. मागं त्यांचं घर तिकीट देत होतं अख्ख्या महाराष्ट्राला. हां. आज त्यांच्यावर तिकीट मागायची वेळ आली आहे, याबद्दल काय सांगाल? त्यांनी आपण सांगण्या इतपत मोठं नाही, त्यांनी त्या विषयावरती त्यांनी स्वतः अभ्यास करून निर्णय घ्यायला पाहिजे. त्यांना आपण सांगण्या इतपत मोठं नाही. कारण का त्यांचं वसंतदादा पाटील म्हणजे अख्ख्या महाराष्ट्राचं बॉस होतं आणि आज ती त्यांच्यावर वेळ येते, ही त्यांचं दुर्भाग्य आहे. ती त्यांनी थोडा अभ्यास करावा त्यात, एवढंच सांगेन. बाकी त्यांना सांगण्या इतपत आपण मोठं नाही. काँग्रेसने का म्हणजे असं हे केलंय, म्हणजे एवढं आता तिकीट द्यायला पाहिजे होतं विशालदादा? नाही, ती जागा शिवसेनेला सुटल्यामुळं ते जागा शिवसेनेला सुटली कसं म्हणता येईल? महाविकास आघाडीची अधिकृत घोषणा नाही. तुम्ही एक शेतकरी चळवळीत काम करताय. माझं वैयक्तिक मत असं आहे की आता संजय काकांना बाद झालं, आता नवीन चेहरा बघूया, नको तेच. आणि काकांना 10 वर्ष आम्ही मतदान करून बघितलं आहे, काकांनी साधं विचारलं सुद्धा नाही. त्यामुळे आम्ही काकावर प्रचंड नाराज आहे आणि त्यामुळं काकांविषयी आम्हाला काय चांगलं मत. काकावर नाराज आहे, केंद्र सरकारवर नाराज आहे, काय
नाही, केंद्र सरकारचा विषय येत नाही, शेतकऱ्यांचा सर्वसामान्यांचा विषय इथल्या स्थानिक लेवलला पाण्याचा असेल कुठला असेल. एका फोनवरती माझा आलेला प्रसंग असा आहे की रविवारचा सुद्धा रात्री 10-10:30 जरी अनिल बाबरांना फोन केला तरी सोमवारपर्यंत सकाळी 11-12 वाजेपर्यंत DP येत होती. आजची परिस्थिती बघायला मिळत नाही. आज नुसतंच नेत्यांच्या मागं गाड्या घेऊन फिरण्यात काय अर्थ नाही. विकास काम काय तुमचंही दावा आणि तुम्हाला जाहिरात करायला लागते आम्ही ही केलं ती केलं. ही जनतेनं म्हणावं की तुम्ही ही केलं, असं काहीतरी काम करावं हीच विनंती. आणि आमचा हायवे इकडं आलेला त्यांनी कवठी मंकाळ मार्गे त्यांच्या मार्गाने पाठवलं. आमच्या आटपाडीवर सगळ्यात मोठा अन्याय तो झाला पाहिजे. तो आलेला हायवे तिकडं तिकडे नेला. मग तुम्ही काकांच्या कामावर नाराज आहे काय? हो 100% नाराज आहे. केंद्राच्या कामं केंद्राचे पण नाराज आहे. मग आता केंद्रात कोण यावं असं वाटतं? केंद्रात काय सांगू शकत नाही, पण सांगलीत तर 100% बदल होणार. नाही कोण यावं असं वाटतंय कोण तुम्हाला केंद्राच मी नाही सांगू शकत, पण तिथलं सांगतो सांगलीत तर काका. तर नमस्ते. नमस्कार. काय स्थिती आहे मतदारसंघाची? आता कसं आहे, विशाल पाटलाला काय अजून तिकीट फिक्स झालेलं नाही. त्याच्याकडं 60% कल आहे तालुक्याचा. संजय काकाचं काय काम म्हणजे काम आहे त्यांचं. बरं कसं झालं आहे, 30 माणसाला नको असं वाटते ना, बदल पाहिजे याचा. मग तिकीट फिक्स नसल्यामुळं ही पैलवान उभा आहे तर त्यांचं काय एवढं इकडेही नाही. मग तिकीट महाविकास आघाडीने कोणाला द्यावं? ह्यालाच द्यावं ना, विशाल पाटलाला. का हो विशाल पाटलांना का? कसं आहे, त्यांचा घराणा बी आहे, त्याची जरा आज राजकारणातलं ही बी आहे ना. पण एक असं वाटत नाही का सर्वसामान्य नागरिक म्हणून की विशाल पाटलांच्या घरामध्ये पहिली तिकीट दिली जात होती महाराष्ट्रात सगळी. होय. पण आज त्यांनाच तिकीट मागायची वेळ येत्या. आता कसं आहे, काळ बदललेला असतोय, ते काळाप्रमाणे राहायला लागते ना ते. मग आता कोण येईल असं वाटतंय तुम्हाला? जर तिकीट फायनल झाली, विशाल पाटील, संजय काका पाटील आणि चंद्रहार पाटील तिघांची लढत झाली तर? तिघांची झाली तर संजय काका येईल. का हो का? विभागलं जाते ना मतदान. काकाने काय विकास कामं केलीत का? केलीत की विकास काम. काकांच्या विकास कामावर खुश होऊन लोक काकाला उत्स्फूर्त प्रतिसाद देतील तिघांची लढत झाल्यावर. काकाने ठराविक गट धरल्यामुळे ती जरा नाही तर सगळी तसे भाजपचीच आहे ना इथलं. आटपाडीमध्ये किती गट आहेत भाजपचे? भाजपचे 2-4 गट आहेत, शिवसेनेच आहेत. 4 कसं म्हणता येईल? होय 4 गट आहेत का? आता प्रत्येकाचा गट वेगवेगळंच आहेत. बापसाहेबाचा वेगळा, राजेंद्रांनाचा वेगळा, पडळकराचा वेगळा. भाजपचं काम करते होय. आणि अण्णा? अण्णा भाजपचं. गोपीशेठ भाजपचंच की. मग आता चौथा कोणाचा गट आहे? अनिल शेठचा. 4 गटामध्ये भाजप विभागले. होय. आणि आठवड्यामध्ये काँग्रेस किती गटामध्ये? काँग्रेस एकच गट आहे तसा. काँग्रेस जरी एक असला तर कसं आहे, ह्या भाजप ह्यात मिळ नसल्यामुळं माणूस म्हणते की आता विशाल पाटलाकडे संधी देऊन बघूया. विशाल पाटलांना संधी देऊन बघूया. पण आता एवढं दिवस झालं की लोकांच्या मध्ये संभ्रम अवस्था आहे. काँग्रेसनं कुठेतरी ठोस भूमिका किंवा महाविकास आघाडीने कुठेतरी ठोस भूमिका घ्यावी असं वाटत नाही का? वाटते की काय राष्ट्रवादीवाल्याला बरं वाटत नाही ना विशाल पाटील आलेला. कोण आहेत अशी लोक? आहेत की आता मेनच लोक आहेत ना. कोण? जयंत पाटील. बर. म्हणजे जिल्ह्याचं जी नेतृत्व करतात ना त्याचनीच वाटते ना बाबा ही मोठा होतोय, त्या घराण्याचे असं होते. मग त्यांच्यातच अंतर्गत वाद आहेत. वाद असल्यामुळे हा विषय पेंडिंग पडलाय. होय बरोबर आहे. मग महाविकास आघाडी जर विशाल पाटलांना जर तिकीट दिलं तर इथं 60% मतदान मिळेल की. इथं 60% मिळेल तालुक्यात. मागल्या वेळेस का विशाल पाटील पडले असं वाटतं? मागच्या वेळी निर्णय त्यांचं बदलत पुन्हा ते उंचीचं काहीतरी तिकीट मिळालं त्यावेळी. मागच्या वेळी कशाचं? आघाडीतनं ते मिळालं नव्हतं ना ते स्वाभिमान मंडळ. पण वंचितमुळं पडले. एकंदरीत आत्ताचा जो कल आहे विशाल पाटलांच्या बाजूने दिसतो. तालुक्यातला कल आहे. मग चंद्रहार पाटलांचं कसं होईल? चंद्रहार पाटील 3ऱ्या नंबरला राहील. ती तिघं जर उभं राहील तर संजय काका येणार निवडून पुन्हा. म्हणजे डोकेदुखी वाढत्या. मग ह्या भागामध्ये आता सगळेजण ह्या पक्षातनं त्या पक्षातनं ह्या पक्षात उड्या मारतील. होय. 2 मिनिट. कुठं विषय आला आपला? आता वंचितमुळं तुम्ही म्हणताय पडलं तर आता आणि परत एकदा वंचितमधनं ओबीसी बहुजन पार्टीच्या वतीनं प्रकाशांना शेंडगे उभा राहिलेत तर आताही काय होईल? मग आताशी अडचण आहेच की. पण मला सांगा आता जाती तेढ निर्माण करणं ही प्रसंग कधीपासून व्हायला लागलेत? काय जातीमध्ये तेढ निर्माण करणं, वेगवेगळ्या जातींचं मुद्दे भडकवणं, हे प्रकार जे घडायला लागलेत त्याला कारणीभूत कोण आहे?
हे सरकारच आहे की. मोदी काँग्रेसच्या काळामध्ये पण होत होतं असं नाही कमी प्रमाणात होत ना. हां शेतकऱ्यासाठी काँग्रेस चांगलं तसं राष्ट्रवादी काँग्रेस हो. आता मोदीने काय ही पेन्शन चालू केली बरं आपलंच पैसे आपल्यालाच देते ना. आपलं कसं म्हणता येईल हो गॅस 600 रुपयेचा 1200 रुपये 1100 रुपये केला. हां सबसिडी मिळते 300 रुपये सबसिडी देते ना 300 रुपये. हां देते कधी काय देते नाही देते. हां पीएमचं 2000 रुपये मिळतात. मिळत तर असेल तर आता ते आपलंच वसूल करते ना सरकार. तसं शेतकऱ्यासाठी का सरकार काही चांगलं नाही. शेतकऱ्यांना दुधाला अनुदान दिलं कुठं दिलंच नाही ना. नुसतं जाहीर केले कुसुम सोलर नाही नाही जाहीर केल्यावर दिलं नाही. उलट दूधवाली गोत्यात आणून ठेवली. आता काय सरकारकडून काय अपेक्षा आहे आता सरकारमध्ये बदल व्हावा बा. काँग्रेस राष्ट्रवादी यावं. आता काँग्रेसमध्ये गेलेली पण भाजपमधली जायची लोक होय आहे ती की तरी काँग्रेस नाही शेतकऱ्याने वाटते ना आता काँग्रेस यावा एकदा. काँग्रेस यावं असं वाटतंय. मागं 15 वर्ष काँग्रेसला दिली तर महाराष्ट्रात बघा आता ती म्हणते की नाही 45 माझ्या अंदाजाने 20-22 सीटा येतील त्यांच्या. आणि 400 पारचा नारा आहे नाही होत नाही. किती होतील महाराष्ट्रात तर आता बाहेरचं एवढं काय आपल्याला अंदाज नाही पण महाराष्ट्रात तर 20-22 सीटा त्यांच्या भाजपवाल्याच्या. भैया नमस्ते. नमस्ते. नाव काय तुमचं बबलू पाटील गाव आटपाडी. आपल्या लोकसभा मतदारसंघामध्ये किती नावं चर्चेत आहे आणि कोण येतील निवडून आता? आता सध्या पाहिलं तर कसं आहे काँग्रेसचा जिल्हा म्हणून ओळखलं जातो आहे परंतु तिकीट शिवसेनेला दिल्यामुळं सगळे विचारात पडलेले आणि संजय काकांनी 10 वर्ष 2 टर्म काढली परंतु कामाच काय एवढं काय ही वाटत नाही. म्हणजे नुसतं ही चालू आहे आपलं त्यामुळं काय आणि बदलही पाहिजे जरा. काय काकांनी पण काय म्हणावंच काय केलेलं नाही तालुक्यासाठी. काय केलं तेव्हा काकांनी तर रस्तं काय केलं दाखवू द्याय त्याने की जे प्रतिमा आहेत प्रथम जिल्हा मार्ग सुधारलेला दिसत नाहीत का कुठं दिसते तेव्हा ते काय केलं ते अनिल भाऊनीच केलं ना बऱ्यापैकी. मला सांगा आता काकाने खासदार फंडातून काय दिलं सांगा की. काळ होता हां सांगली हा काँग्रेसचा बालेकिल्ला. हो सांगलीतनं तिकीट संपूर्ण महाराष्ट्राला वाटली जात हो जात होती. मग आज विशाल पाटलांवर अशी काय वेळ आल्या की बाबा तिकीट काय त्या जिल्ह्यात घरांशाहीच राजकारण असल्यामुळे आता आपण एवढ्या टोकाय भूमीला घेणं चुकीचं आहे. घराणेशाहीच राजकारण आहे म्हणताय पण तुम्ही घराणेशाहीला सपोर्ट करताय का? होय करणार की. काय त्याने काय आपलं वाईट केलंय तेव्हा दादा घराण्याने चांगलंच केलंय ना. नाही पण मग संजय काकाला विरोध का? संजय काकाला विरोध नाही. काकाने 2 टर्म काढलीच ना. काय काय केलं काकाने काय दाखवलं 15 वर्ष काकाने 2 टर्म काढली. काकाने काय केलं मग 15 वर्ष सत्ता दिली ती काँग्रेसच्या ताब्यात. हो दिलती की स्वातंत्र्य झाल्यापासून काँग्रेसच आहे सत्तेवर. हो बरोबर आहे. आता एवढं जुनं आम्हाला काय फारसं एवढं काय कळत नाही पण आमच्या वयानुसार आम्ही पाहिलं तर मग ठीकच आहे. काकाने आता 2 टर्म काढली काकाने काय फारसं काय केलेलं नाही त्यामुळे नवीन चेहऱ्याला एकदा संधी देऊया. चंद्रहार पाटलांना संधी डोक्यात चंद्रहार पाटील आता जसं महाविकास आघाडीचं घडेल तसं बघूया. जरी चंद्रहार पाटलांना दिली तरी पण ही काय म्हणजे चालेल काय प्रॉब्लेम नाही आणि विशालदादांना दिलं तरी एक नंबरच काय विषयच नाही. त्या दोघांमध्ये जर लढत झाली संजय काका चंद्रहार पाटील विशाल पाटील तिघांमध्ये लढत झाली कोण येईल निवडून? आता तसं सांगता येत नाही. आणि दोघांमध्ये झाली तर विशाल पाटील संजय काका विशाल पाटील यावेळेस 100% येणार निवडून. मग आता मोडतं कोणी घ्यावं संजय काका मोडतं कोणी घ्यायला पाहिजे? मोडतं माझ्या मते चंद्रहार पाटलांनी पहिल्यांदा म्हणजे जरा थांबलेलं बरं होईल ह्या वेळेस पहिल्यांदा कारण त्यांची पण पहिलीच टर्म आहे आणि विशाल पाटलांना एकदा संधी देऊन बघावी त्यांनी आणि विशाल पाटलांनी लढत केलेली आहे पहिली. अनुभव जास्त आहे ना विशाल पाटलासनी. या माध्यमातून महाविकास आघाडीला काय सल्ला द्याल? सल्ला म्हणजे आता आपण विशाल पाटलांना त्यांनी एकदा द्यावाच आणि काँग्रेसचा जिल्हा म्हणून पहिल्यापासूनच आहे. शिवसेनेचा जागा नव्हतीच ना त्यामुळे विशाल पाटलांचंच त्यांनी चॉईस केलेले बरं पडेल आणि तिघांची तिरंगी लढत जाईल तर महाविकास आघाडीला अडचण येणार 100%. संजय काकाचाच विजय होणार 100%. काका नमस्ते. नमस्ते. काय स्थिती आहे मतदारसंघातली? मतदारसंघाची स्थिती तशी वाईट आहे. मिळाली ऊस नाहीच इकडे आमच्यात. नाही जनावरांना दुधाचा दर गेले 4 महिने झालं 2 रुपयानं प्रत्येक वेळेला कमी होत होता. हे सरकार झोपलंय का जागा आहे हीच काही कळना. जर झोपलेलं असतं तर उठवता येतं. त्यांनी मिस घेतल्यामुळं मिस घेतलेल्या माणसाला उठवता येत नाही. तसं ही मिस घेतलेलं सरकार आहे.
सरकार काय म्हणायचं, या सरकारला प्रश्न पडला, जनावरला चारा नाही, पाणी नाही आणि तब्बल 12 रुपयाने दर कमी आहे. आणि कुठलाही मंत्री आमदार ह्या दुधाविषयी काही बोलू शकत नाही. त्याने इकडं पश्चिम महाराष्ट्रात इकडे येऊन बघावं जनावरांची आणि माणसाची काय हालत आहे. आज 22 रुपये लिटर आणि 25 रुपये लिटर दूध आहे. 38 रुपयेवरनं जर 22 वर येत असेल, एक ही दूध विकास मंत्री कोण आहे ही सरकारला माहीत नाही, ते सर्वसामान्य जनतेला माहीत नाही. आणि त्याविषयी जर एखाद्या जर आवाज उठवला तर त्याला ईडी CBI मागं लावली जाते. बरं, आता ईडी CBI म्हणताय, आपल्या म्हणजे भागामध्ये जे मोठमोठे दूध उत्पादक आहेत किंवा कारखानदार आहेत हे सगळे काँग्रेसमधले आहेत. काँग्रेसमध्ये आहेत, पण आता जाऊन भाजपच्या आसऱ्याला पकाखाली बसते जाऊन नसते. काय करायचं, त्यांनी काय बोलायचं, आसऱ्यासाठी आहेच नाही, काय येत नाही जात नाही, परंतु जाऊन भाजपचा आसरा धरणे, निवांत राहणे, सेफ राहिलं. काय नाही, जनतेचं काही कोणाला घेणं नाही देणं नाही. जनावरं आज 2 रुपये लिटरनं दूध कमी होत होतं, दरवर्षी काँग्रेसमध्ये होतं त्यावेळेला 2 रुपयानं दर कमी होत होता आणि 2 रुपयानं वाढत होता. आज तब्बल 12 रुपयानं कमी झाला आहे. एकही आमदार एकही खासदार कोणीही बोलायला ह्या विषयावर तयार नाही. पण मागल्या काही काळामध्ये एक घोषणा होती की केंद्रातनं 1 रुपया पाठवला तर खाली 50 पैसे येत होतं. आता थेट मोदींनी डायरेक्ट खात्यात पैसे काय नाही, मोदीने दिलंय. ही महागाईतनं 10 रुपये द्यायचं आणि 50 रुपये वसूल करायचे ही पद्धत आहे. आता काय, गॅस आहे, पेट्रोल आहे, डिझेल आहे,